तातडीने आयोजन केलं, काय विषय होता? कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे 2-3 दिवसामध्ये 4-5 लोक येऊन गेले आणि त्यांनी मला या वर्क ऑर्डर दाखवल्या आहेत. या वर्क ऑर्डर आहेत त्याच्यावर आणि ते महसूल गेडाम यांचं नाव आहे. हे डिजिटल सेव म्हणजे फक्त यस केलेलं आहे. आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण गेडामांचं नाव नसतं किंवा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यावर QR कोड असतं, याच्यावर कुठले QR कोडसुद्धा नाही आहे. या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे. आणि ते काही 100-150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे, त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे आम्हाला थोडा डाऊट वाटतो आहे की ज्या लोकांनी दिली. मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? ते म्हणे नाही. म्हटलं मग तुम्ही टेंडर नसताना दिलं कसं काय? नाही म्हणे. त्याने मला खूप असं म्हटलं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे, आम्ही तुम्हाला वर्क ऑर्डर देतो, त्या शासनाच्या वर्क ऑर्डर कारण त्या हुबेहूब तशाच छापलेल्या आहेत, त्या सगळ्या तशाच छापलेल्या आहेत. आणि म्हणून या लोकांची फसवणूकही त्यांनी केली, त्यांनी काही पैसे त्यांना दिलेले आहेत. अतिशय कठोर कडक कारवाई याची केली जाईल. पुढे पुढे धजावणार नाही अशी कारवाई करायला, असे रिकामे गोंधळ करायला, लफडे करायला, बोगस काम करायला अशी चांगली कारवाई आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी करू. सगळ्या जे काय असतील कलम ते त्या ठिकाणी 420 पासून घेऊन ते सगळे त्यांच्यावर लावू. ताब्यात घेतलंय का आतापर्यंत? अजून ताब्यात घेतलं नाही. या संदर्भामध्ये मी त्या लोकांना सांगितलेलं आहे, पण ते पैसे देणार आहेत म्हणून त्या ठिकाणी ते कंप्लेंट करायला मागे पुढे करतात. पण त्यांनी माझ्याजवळ येऊन हे सगळे कागदपत्र दिलेले आहेत, त्यांनी मला वर्क ऑर्डर दिलेले आहेत. आणि म्हणून म्हटलं हे उगाच त्यांचं काय पैशाचं होईल नाही, पण अशा पद्धतीने फसवणूक चाललेली आहे. अजून काही लोक फसून आहेत, त्याचं आम्हाला घ्या, आमच्याजून वर्क ऑर्डर द्या, मला पैसे, हे सगळं हे चाललेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं कुठे होऊ नये, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये होऊ नये. त्यामुळे सगळ्यांनी शहानिशी करूनच घ्यावी वर्क ऑर्डर. अधिकाऱ्याकडे विचारा तुम्ही, आव्हान करणार का तुम्ही? 5 लोक यांची पार्श्वभूमी काय आहे, हे ऑर्डर कशा पद्धतीने करतात, हा रॅकेट कसा आहे ते मला वाटतं. यात त्यांनी मला 3 लोकांची नावं सांगितली होती, 3 लोक सांगितले होते. आता कारवाई व्हायची आहे, कंप्लेंट व्हायची आहे, त्यांनाही पळायला आता संधी नको म्हणून मी काही बोलत नाही. पण निश्चित या संदर्भामध्ये तात्काळ आता सकाळपासून मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. 3 दिवसापूर्वी पण मुंबईला मी बसलेलो होतो. या संदर्भामध्ये तात्काळ आता तक्रार दाखल होऊन त्यांना आम्ही ताब्यात घ्यायला पोलिसांना सांगितलेलं आहे. तुमच्या नावाचा कुठे गैरवापर केला आहे का? कुठे माझ्या नावाचा कुठे गैरवापर नाही आहे, पण त्यांनी इतकं सफाईदारपणे या लोकांना पटवलेलं आहे. हे सगळं आता आजकाल असंच चाललेलं आहे, हे ऑफलाईन आहे.